JR शिक्षण या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत। राज्य सरकारी कर्मचारी, निमसरकारी कर्मचारी, पेन्शनधारकांच्या ऑक्टोबर पगार पेन्शन संदर्भात आता जगडीची मोठी आनंदाची बातमी समोर येते आहे। काय आहे बातमी आणि या बातमीच्या अनुषंगाने ऑक्टोबर पगार पेन्शन सोबत सरकारी कर्मचाऱ्यांना, पेन्शनधारकांना कोणते लाभ अनुज्ञेय होणार आहेत, कोणती ती बातमी आहे, या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपणा सर्वांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राइब करा, समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय, कर्मचारी, पेन्शनधारक, कुटुंब निवृत्त वेतनधारकांच्या विषयीच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहावयास मिळेल। जसे की आपण स्क्रीनवर पाहताय, राज्यातील सरकारी कर्मचारी, निमसरकारी कर्मचाऱ्यांचं, निवृत्ती वेतनधारकांचं, कुटुंब निवृत्ती वेतनधारकांचं ऑक्टोबरचं वेतन पेन्शन जे आहे ती दिवाळीपूर्वी करण्यासंदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण बातमी समोर येते आहे। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सरकारी कर्मचारी, पेन्शनधारकांना, कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना त्यांचं वेतन पेन्शन जे आहे ते 26 ऑगस्ट रोजी, म्हणजे ऑगस्टचं वेतन पेन्शन जे आहे ते ऑगस्ट महिन्यामध्येच 26 ऑगस्ट रोजी पारित करण्यात आलेलं होतं आणि याच पार्श्वभूमीवरती 20-22 तारखेपासून दिवाळी सण प्रारंभ होत असल्यानं ऑक्टोबर पेड इन नोव्हेंबरचं पगार पेन्शन जे आहे ते ऑक्टोबर महिन्यामध्येच करण्यासंदर्भात कर्मचारी संघटनांचा, कर्मचाऱ्यांचा पाठपुरावा सरकारकडे सुरू आहे आणि या संदर्भातलं शासकीय विभागातलं एक अतिशय महत्त्वपूर्ण परिपत्रक सुद्धा निर्गमित झालेलं आहे। माहे ऑक्टोबर 2025ची नियमित वेतन देयके वेतन देयकांच्या अनुषंगानं पूर्वतयारी करण्यासंदर्भातलं हे पत्र आहे। सर्व कर्मचारी, शिक्षक, कर्मचारी यांचं माहे ऑक्टोबर 2025चं वेतन दिवाळी सणापूर्वी करण्याबाबत शासन निर्णय निर्गमित होण्याची शक्यता असल्यानं वेळेवर होणारी धावपळ लक्षात घेता पूर्वतयारी म्हणून शालार्थ वेतन प्रणाली व पंचायत राज सेवार्थ वेतन प्रणाली अंतर्गत ऑनलाईन देयके सादर करण्यापूर्वी तयार करण्यात येणारी संकलित देयक नमुना 26 ऑफलाईन देयके तयार करून सदर देयके पंचायत समिती स्तरावरील रेखा विभाग यांच्याकडून तपासणी करून ठेवण्यात यावी, जेणेकरून शासन निर्णय निर्गमित होताच ऑनलाईन देयके तातडीनं सादर करणं सोयीचं होईल आणि या कार्यालयाच्या वेतनविषयक सूचना निर्गमित झाल्याशिवाय शालार्थ व पंचायत राज्य सेवार्थ प्रणाली अंतर्गत देयके जनरेट करण्यात येऊ नयेत, केवळ वेतनविषयक पूर्वतयारी करण्यात यावी अशा संदर्भातलं परिपत्रक सुद्धा विविध विभागांतर्गत कर्मचाऱ्यांच्या संदर्भात निर्गमित झालेले आहे। त्यामुळे निश्चितच सर्व शासकीय विभागामध्ये सुद्धा शासन निर्णय दिवाळीपूर्वी वेतनासंदर्भातला, पेन्शन संदर्भातला होणार असल्यानं या संदर्भातली परिपत्रकं निर्गमित होत आहे। त्यामुळे येत्या काही दिवसामध्ये या संदर्भातला शासन निर्णय निर्गमित झाल्यानंतर कर्मचारी, पेन्शनधारकांचं वेतन पेन्शन जे आहे ते वेळेत व्हावं यासाठी संपूर्ण शासकीय प्रशासकीय कार्यालयातून तातडीनं कार्यवाही होते आहे। त्यामुळे निश्चितच राज्यातील कर्मचाऱ्यांना, पेन्शनधारकांना, कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना ही आनंदाची बातमी मिळेल। त्यामुळे निश्चितच या पगारासोबत केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे, पेन्शनधारकांच्या प्रमाणे राज्यातील सरकारी कर्मचारी, निमसरकारी कर्मचारी, पेन्शनधारकांना सुद्धा DA 3% वाढ जी आहे ती दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मिळू शकते आणि या पार्श्वभूमीवरती दिवाळीचा पगार पेन्शन जे आहे ते DA थकबाकी आणि DA वाढ याच्या अनुषंगानं होण्याची शक्यता आता निर्माण झालेली आहे। त्यामुळे निश्चितच ही महत्त्वपूर्ण बातमी होती, महत्त्वपूर्ण अपडेट्स होते। अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी, रोजच्या महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, आपले काही प्रश्न असेल नक्की कमेंट करा। धन्यवाद।